आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा डोसा. तुम्हीसुद्धा कधी कधी उपवास असतो आणि साबुदाणा भिजवायला विसरता का? तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. अगदी कुरकुरीत क्रिस्पी डोसा कोणतीही पूर्वतयारी न करता आपण बनवलेला आहे. त्याचबरोबर बनवलेली आहे खमंग अशी चटणी जी उपवासाला चालते. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. इथे मी घेतलेली आहे 1 वाटी भगर आणि त्यासाठी घेतलेला आहे पाऊण वाटी साबुदाणा. आता हे न भाजता मी असंच घेतलेलं आहे आणि आता याची आपण छान मिक्सरला पावडर बनवणार आहोत. लक्षात ठेवा भगर किंवा वरी जी आपण घेतो ती एकदम पांढरी असावी, स्वच्छ असावी. आता इथे बघा छान पावडर तयार झालेली आहे. ही आपल्याला चाळण्याची गरज नाही. आपण याच्यातच अर्धा कप दही घालणार आहोत. तुम्ही हे पीठ बाजूला काढून सुद्धा ठेवू शकता. तुम्ही नंतर वापरण्यासाठी ही पावडर सुद्धा बाजूला ठेवू शकता. तर अर्धा कप दही आणि थोडंसं पाणी घालून मी हे मिश्रण पुन्हा बारीक करून घेतलं. आता याच्यामध्ये साबुदाणा आहे त्यामुळे थोड्याशा गुठळ्या तुम्हाला दिसतील, पण नंतर तुम्ही चमच्याने हलवून त्या कमी करू शकता. आता हे आपल्याला रेस्ट करण्यासाठी अर्धा पाऊण तास ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करूया. तर इथे मी 2 मिरच्या, थोडेसे शेंगदाणे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी 2 चमचे दही घातलेलं आहे. मीठ घालायचं आहे. इथे मी सेंधा नमक वापरलेला आहे आणि छान पेस्ट करून घ्यायची. आपली चटणी तयार आहे. याला तुम्ही तडका दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. तर इथे उपवासाची चटणी असल्यामुळं आपण फक्त जिरे आणि मिरची वापरून तडका देणार आहोत. तर तडक्यामुळे खमंगपणा येतो. सो इथे मी तडका दिलेला आहे आणि आपली चटणी तयार आहे. आता आपण डोशांच्या तयारीला लागूया. आता साबुदाणा आणि वरईचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे उपवासाला जर साधं नमक चालत असेल, साधं मीठ, तर तुम्ही ते वापरू शकता किंवा सेंधा मीठ वापरू शकता. इथे मी कास्ट आयर्नचा इंडस व्हॅलीचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. हाय फ्लेमवरती हा तवा गरम करून घेतल्यानंतर याला मी ब्रशने ऑइल लावून घेणार आहे. तर तुम्ही कांद्याचा वापर इथे करू शकत नाही कारण हा उपवासाचा डोसा आहे. सो मी ते ब्रशनं छान तेल लावते. तर एकदम जास्त गरम करायचा आहे हा तवा, कारण हा बिडाचा आहे, म्हणजेच कास्ट आयर्नचा असल्यामुळे ह्याला गरम व्हायला खूप वेळ लागतो. गरम झाल्यानंतर तुम्ही गॅस कमी करू शकता. आता इथे मी थोडंसं पाणी टाकून बघितलेलं आहे. पटकन पाणी याच्यावरचं त्याची वाफ झाली की समजून जायचं की आपला तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. आणि अशा पद्धतीने हा डोसा पसरवून घ्यायचा. तर जसे आंबोळी असते त्या पद्धतीने आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तर म्हणूनच आपल्याला मिश्रण पातळ ठेवायचं आहे जेणेकरून आपला डोसा जो आहे तो एकदम क्रिस्पी होईल. आता याच्यामध्ये साबुदाणा आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती याला आधी झाकण ठेवून थोडंसं शेकू द्यायचं आहे. म्हणजे अगदी 2 ते 3 मिनटं याला वाफ काढून घ्यायचं आहे. तर मी ते झाकण ठेवते. तर झाकण ठेवल्यामुळे साबुदाणा व्यवस्थित उमलतो. आता आपण झाकण काढूया आणि गॅसची फ्लेम वाढवली तरी चालेल. जेव्हा हा डोसा एका बाजूने छान क्रिस्पी होतो तेव्हा त्याला आपण पलटून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी आपला डोसा तयार झाला. याच पद्धतीने आपण बाकीचे डोसे सुद्धा बनवून घेऊ. तर सर्व करायला रेडी आहे आपला छान असा उपवासाचा डोसा. अगदी झटपट होतो आणि त्याचबरोबर मस्त अशी शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी. ही रेसिपी तुम्हाला आवडली का ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याच्या एकादशीला हा डोसा नक्की बनवा. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. आणि त्याचबरोबर अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी तर रेडी आहे माझ्या डोस्यावर ताव मारण्यासाठी. आता तुम्ही जर लवकर बनवलात तर तुम्हीसुद्धा याच्यावरती ताव नक्की मारू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. रामकृष्ण हरी.